नमस्कार. आज आपण झणझणीत चमचमीत अशी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते अशी मिक्स व्हेजची भाजी बनवणार आहोत. ते पण अगदी सोप्या पद्धतीने अगदी छान भाजी लागते. तर ही भाजी बनवून घेण्यासाठी इथे कुकरचा डबा घेतलाय. याच्यामध्ये एक बटाटा अशा प्रकारे चिरून घेतलाय. अगोदर तो स्वच्छ धुवून घेतला, नंतर चिरून घेतला. यानंतर फ्लावर चिरून घेतलेला आहे. पहा अशा प्रकारे थोडासा मोठा मोठाच ठेवलेला आहे. फ्लावर चिरल्यानंतर गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून तो अगोदर मी भिजत ठेवलेला होता. नंतर याच्यामध्ये पाण्यातून काढून घातलेला आहे. याचबरोबर फ्रेश वाटाणं घेते. तुम्हाला हवं असल्यास फ्रोझन वाटाणं सुद्धा घेऊ शकता. आणि याचबरोबर तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. थोडंसं धुवून घ्यायचं आहे. यानंतर याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाणी घालायचं आहे आणि आता कुकरच्या 1 किंवा 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. यानंतर वाटण वाटायचं आहे. एक कांदा, अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलंय. थोडा सुका खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि हे वाटण वाटून घ्यायचं आहे. वाटण तयार आहे. याचबरोबर कुकरच्या 2 शिट्ट्या करून कुकर थंड झालेला आहे. भाज्या सुद्धा छान अशा शिजलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची, छान तडतडून द्यायची. यानंतर कढीपत्ता घालायचा आणि आता याच्यामध्ये जे आपण वाटण वाटून घेतलेले ते घालून घ्यायचं. याचबरोबर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आणि आता हे वाटण छान असं परतून घ्यायचंय. आपण वाटण वाटताना ते कच्चच कांदा टोमॅटो घातलेलं होतं, त्यामुळे वाटण छान असं परतून घ्यायचंय. इथे वाटण परतून झाले, त्याला छान तेल सुटलेलं आहे. यानंतर याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत. तर मसाल्यांमध्ये हळद, लाल मिरची पावडर, घरी बनवलेला कांदा लसूण मसाला, पावभाजी मसाला, गरम मसाला, हे सगळे मसाले घालून घ्यायचे. छान असे परतून घ्यायचे आहेत. वाटणाबरोबर तेल सुटेपर्यंत ते परतून घेऊयात. वाटण परतल्यानंतर ज्या भाज्या आपण शिजवून घेतलेल्या आहेत त्या पाण्यातून नितळून घालायच्या आहेत. थोड्याशा मॅश करून घ्यायच्या आणि छान असं या वाटणामध्ये परतून घ्यायचं. हे परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालायचं. जेवढी तुम्हाला भाजी बनवायची तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. म्हणजे पातळ किंवा घट्ट जशी भाजी बनवायची असेल तशी तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचंय. भाज्या शिजताना सुद्धा आपण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे अंदाज घेऊनच घालायचंय. छान अशी आता या भाजीला उकळी येऊन द्यायची. इथे पहा भाजीला मस्त अशी उकळी आली आहे. भाजी सुद्धा अगोदर शिजवून घेतलेल्या आहेत, त्यामुळे जास्त वेळ ठेवायची नाही. थोड्या वेळेच आपण हे उकळी येऊन देणार आहोत. पहा मस्त झणझणीत तर्रीदार अशी मिक्स व्हेजची भाजी तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.